संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे। ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्। ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। असो गाणगापुरात महिमा चंद्रकले समवाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आहे आज हो। रोगी आणि व्याधिग्रस्त तैसेचे विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त। ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची। काया धरोनी मानवाची अद्भुत चरित्र केले हो। भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती। दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्ताप्रत। श्री गुरु ते पाहता माहूरगड स्थानात एक विप्र होता राहत। पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरतसे करीती अनेक उपचार। परिरोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना। रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पाहावे। रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण। परिप्रवासाचा क्षीण त्या रोग्या ते साहेना। गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलतसे। रोगी असे डोलीत त्या ते काढावे म्हणत तव तो झाला मृत। पत्नी आकांत करीतसे कळे स्वामीसी वर्तमान। चरण तीर्थ देवोन प्रोक्षा म्हणती विपरा लागोन। जिवंत होवोनी वैसला सर्व करीती जय जयकार। नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भूवर। नररूपा ते धरोनिया ऐसा महिमा अपरंपार। दीनदयाळ करुणा सागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा। अनेक रूपे धरीत दीनजना उद्धरीत भगवान श्री दत्त। लोकोद्धारा कष्ट तसे त्याचा महिमा अनंत। कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत। अनंत नामे तयाची विश्वोद्धारा कारण। सदैव कष्टे नारायण अगाध त्याचे महिमान। कोणी वर्णो शकेना असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत। दूर दुरोणी लोक येत स्वामी दर्शना कारणे। नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन। होई सहस्र भोजन ऐसे नित्य चालतसे। भास्कर नामे विप्र दारिद्र्ये असे पीडत स्वामीसी भोजन करावे म्हणत। शिधा घेवून येतसे तिघासी पुरेल इतुके साहित्य। तो सवे घेवून येत परिजव पाहत असंख्य नित्य जेवताती। रोज जेवती हजार पाहोनी भ्याले अंतर। स्वामी भोजनाचा विचार सोडोनी तो देतसे। ब्राह्मण तयासी म्हणत सहस्र भोजन होई नित्य। स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करताती। स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती। स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला। तिघापुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण। स्वामी म्हणती आन स्वयंपाक तुझा मजजवळी। कफनी त्यावरी टाकीत वाढा म्हणती सर्वाप्रत। शिष्यासी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला। शिष्य साह्य करीत पंगती उठो लागत। 4 सहस्र जेवीत ऐसा महिमा श्री गुरुचा। जलचरासी देती अन्न पक्षासी देती अन्न
होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियेसी याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरुचे श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तू।